श्रोते हो नमस्कार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी बालनाट्य क्षेत्रात आपल्या सृजनशील लेखनानं, दिग्दर्शनानं आणि संवेदनशील विचारांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बालमनाच्या कोमल भावविश्वाला समजून घेत मनोरंजनासोबत संस्कार, सामाजिक जाण यांना प्राधान्य देत मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची बीजं रोवणारे ज्येष्ठ बालनाटककार डॉक्टर राजेंद्र चव्हाण आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आज आपण त्यांच्या कलाप्रवासातील अनुभव, विचारधारा यांची कार्यपद्धती जाणून घेणार आहोत. सर, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. इथे बोलवल्याबद्दल आधी धन्यवाद. सर, बालनाट्य या विषयाकडे जाण्यापूर्वी आपल्याला नाटकाची गोडी कशी लागली आणि त्या दृष्टीने आपला प्रवास कसा सुरू झाला आणि आपल्याला त्यामागे काय प्रेरणा होती? माझं गाव आहे सातारा जिल्ह्यातलं किरोली. तिथे नाटक, तमाशा, कीर्तन, भारूड या सगळ्या गोष्टी मी बघितल्या होत्या. आमच्या घरात माझे चुलते नाटकातून काम करत असायचे. शिवाय जेव्हा मुंबईला आलो तेव्हा सुद्धा मग नाटकाचं एक मोठंच विश्व तिथे आहे. त्याच्यामुळे नाटकाला मी सामोरा गेलो. आमच्या हायस्कूलमध्ये सुद्धा, म्हणजे सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल आहे परेलला, तिथे नाटकं व्हायची आणि त्या वार्षिक संमेलनातून मी सहभागी होत असे. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर मग काय INT, उन्मेष आणि इंटर कॉलेजेसच्या स्पर्धांमधून आम्ही भाग घेत असू. तिथे मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या आणि मग नाटक हे खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्ण कसं गोष्ट आहे वगैरे वगैरे गोष्टी कळल्या आणि मग नाटक लिहिणं, बसवणं या गोष्टीकडे वळलो. आणि मग ते नंतर जेव्हा गावाला इकडे शिरगावला आलो वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने, तेव्हा मग त्याचं विस्तारत गेलं ते गोष्ट. आपला प्रवास बघता जन्म मूळचा साताऱ्याचा, त्यानंतर आपण वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल झालात आणि त्यानंतर मुंबईतून कोकणाकडे आकर्षित झालात. त्याचं कारण काय होतं? नाही, खूप वेळा सांगितलं मी. खरं तर आपलं कार्यक्षेत्र, गरजा आपल्या असतात तशाप्रमाणे आपण निवडत राहतो. माझे खूप सारे मित्र कोकणातले होते आणि कोकणात त्यांच्यासोबत मी येत राहायचो. तर जेव्हा मला खेड्यातच जाऊन वैद्यकीय व्यवसाय करायचा आहे हे मी मनाशी ठरवलं होतं, तेव्हा मग मला आवडलं होतं कोकण आणि त्यानिमित्तानं मग मी इकडे येऊन बघितलं. आणि शिरगाव हे गाव, माझा मित्र तिथे होता, डॉक्टर श्रीकृष्ण पेंढारकर, त्याने मला सुचवलं होतं आणि आलो आणि मग चिकटलो कायमचा शिरगावला. तर आपला पेशा हा वैद्यकीय आहे, त्यातील तुम्ही नाट्यक्षेत्राकडे वळलात आणि नाट्यक्षेत्रातील बालनाट्याकडे वळण्याचं कारण काय? मुळात आधी बालनाट्य लिहायला किंवा बसवायला मी सुरुवात शिरगावातच केली. त्याच्या आधी मी बालनाट्य लिहित नव्हतो किंवा बसवतही नव्हतो. अगदी असं म्हणता येत नाही. मी 2-4 नाटकं मी माझ्या मुलीसाठी मुंबईत केली होती, पण ती अशी दुसऱ्याने लिहिलेली अशी होती. पण मी स्वतः लिहून नाटक करायला लागलो ते शिरगावात आल्यानंतर. आणि अर्थात माझ्या मुलांसाठी, माझी मुलगी मोठी होती रुपाली, जेव्हा 4थीला होती तेव्हा आम्ही इथे आलो आणि ती साने गुरुजी कथामालेतून वगैरे सहभागी होत असे आणि खूप छान बोलायची आणि खूप अभिनय सुंदर होता तिचा. आणि तिच्यासाठी मी पहिलं नाटक लिहिलं, तमसोमा ज्योतिर्गमय. आणि ते बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धेचं तर नाव आम्ही खूप पूर्वीपासून ऐकत होतो. आणि जेव्हा अगदी तिच्या त्या स्पर्धेच्या इतक्या जवळ आलो आहे तर मग मी सहभागी होणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे मी जेव्हा शिरगावला आलो तेव्हा पहिल्यांदा काय केलं असेल तर हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षकांच्या भेटी घेतल्या आणि आपण यावर्षी या स्पर्धेत भाग घेऊया असं म्हणून आम्ही पहिलं नाटक बसवलं. अर्थात हे आपले पहिलं बालनाट्य ज्यावेळी तुम्ही बसवलात, त्या नाट्याची निर्मिती झाली त्यावेळी काय अनुभव होते? इतरांचं सहकार्य आपल्याला कसं लाभलं? त्यातील काही खास आठवणी आमच्या श्रोत्यांना सांगा. नारायण तावडे, आता ते नाही आहेत, आता त्यांचा मुलगा आहे विजय तावडे, त्यांच्या घरात आम्ही राहत होतो आणि त्यांची खूप आम्हाला मदत झाली. खरं तर मी त्यांच्या घराच्या पुढे जे अंगण होतं तिथे आमच्या तालमी व्हायच्या आणि त्याच्या बाजूनेच रस्ता जात होता. त्यामुळे गावातल्या सगळ्या लोकांना आमच्या तालमी दिसायच्या आणि ज्यांना ज्यांना वेळ असेल ते लोक, ती माणसं सगळी आतमध्ये येऊन खुशाल आमच्या तालमी बघत असायची. आणि मग हळूहळू गर्दी वाढत गेली. म्हणजे गावातल्या लोकांसाठी एक वेगळी गोष्ट होती की रोज संध्याकाळी इथे बाबा काहीतरी चालतं. आम्ही उजेड निर्माण करून तिथे मुलांच्या तालमी घ्यायला सुरुवात केली. हायस्कूलमधली मुलं होती, फार नव्हती, एक 8-10 मुलं होती पहिल्या नाटकात माझ्या. आता अलीकडे खूप मुलं असतात, 25-30 सुद्धा मुलं असतात काही काही नाटकामध्ये. पण त्या 8-10 मुलांच्यासाठी आमचं जे रोजचं जे तालमीचं जे काम चालायचं त्याचा आनंद सगळी गावातली माणसं घेत होती आणि ती मला फार महत्त्वाची गोष्ट वाटली. आणि तिथपासून गावाने माझ्या नाटकामध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली असं म्हटलं तरी चालेल. त्यावेळेचा काळ साधारण काय होता? ती गोष्ट होती 1991ची. म्हणजे
91 पासून ते आजपर्यंत मी दरवर्षी नाटक करतोय आणि दरवर्षी 1 किंवा 2 नाटकं करतोय. खरं तर अशी आमची जवळजवळ आत्तापर्यंत 40च्या वरती नाटकं झाली आहेत आणि त्यातही मुलांचीही आहेत आणि मोठ्या माणसांची धरली तर असतील 45-50 नाटकं मी या आता 35 वर्षाच्या काळात केली. त्यावेळेचा काळ बघता मनोरंजनाचं साधन म्हणून लोक तुम्ही ज्या ठिकाणी रिहर्सल करत होता त्या ठिकाणी येत होते, बघत होते आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या मुलांचा प्रवाह हा वाढत गेला. बरोबर आहे सर, बालनाटक लिहिण्याबरोबरच आपण या नाटकांचं दिग्दर्शनही करता. बालकांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची सवय, बोलणं, वर्तन हे वेगवेगळं असतं. साधारण या वयात चंचलता जास्त असते. मग अशा वेळी आपण बालकांच्या कोणत्या कौशल्याकडे लक्ष देता? खूप लोक मला प्रश्न विचारतात की तुमचं डोकं कसं दुखत नाही. आम्ही अगदी थोड्या वेळ जरी मुलांचा दंगा सहन करू शकत नाही, त्रास होतो वगैरे वगैरे. पण मला वाटतं की दंगा करणं आणि किंवा एकमेकांशी बोलणं याच्यातून प्रेम वाढीला लागतं. ते आपण जरा लक्षपूर्वक बघितलं तर मुलांची एकमेकांमध्ये मिसळण्याची, एकमेकांचं सुखदुःख जाणून घेण्याची, त्यांना खरं तर आपण खूप दाबून ठेवत असतो सतत. त्यांना आपल्याला सारखं वाटतं की मुलांनी बिलकुल आवाज करू नये, एका ठिकाणी बसून राहावं, अभ्यास करत राहावा, खेळू नये, काही करू नये, असं हे पालकांचं एक फार विचित्र असं मनोधारणा असते. मला असं वाटतं की मुलांमध्ये जे वेगळेपण आहे, मुलांमध्ये जे प्रत्येक मूल वेगळं आहे आणि ते आपण ओळखून त्याची मजा घेतली पाहिजे, त्यांच्याबरोबर दंगा केला पाहिजे, त्यांच्याबरोबर मस्ती केली पाहिजे. आणि तुम्ही बघा सुद्धा, पालकांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही दंगामस्ती करता, मुलांना अंगा खांद्यावरती खेळवता, त्यांच्याबरोबर फुगडी खेळता, त्यांच्याबरोबर डोळे मिचकावता, गंमत करता, गोष्टी सांगता, तेव्हा मजा येते ना जगण्याची. त्याच्यामुळे मुलांच्या सोबत आपण वेळ घालवू लागलो की आपल्याला मूल होता येतं, नाटक करता येतं, गोष्टी करता येतात आणि धमाल करता येतं, एक वेगळं आयुष्य उभं राहतं. कधी असं झालंय का की मुलांसोबत खेळताना, गप्पा मारताना त्या गप्पांमधूनच एखादा नाटकाबद्दलचा विषय सापडला आणि त्या गप्पांचंच नाटकात रूपांतर झालं? खरं तर माझं प्रत्येकच नाटक अशाच पद्धतीने बसवलेलं असतं. म्हणजे काय असतं की आम्ही आधी ठरवतच नाही की काय कशावरती नाटक करायचं. माझं लिहिलेलं नसतंच नाटक. नाटक आम्ही करतो आधी आणि नंतर लिहितो, अशी पद्धत आहे आमची. पार्टिसिपेटिव्ह अप्रोच म्हणू आपण त्याला, की मुलांच्या सहभागातून नाटक करणं. खरं तर या विषयावरती मी एक इंटरनॅशनल पेपर पण लिहिला आहे आणि युनेस्कोसाठी तो सादरही केला युरोपात जाऊन. आणि तो आता इंटरनेटवरती उपलब्ध पण आहे. तर ती एक वेगळी गोष्ट आहे खरं तर. म्हणजे आम्ही 1-2 महिने काय 3-3 महिने रिहर्सल्स करतो, तालमी करतो आणि त्यामध्ये आम्ही सगळे मिळून काय काय वाचत असतो, गात असतो, एकत्र गप्पा करत असतो, खेळ करत असतो, थिएटरचे वेगवेगळे गेम्स असतात ते खेळत असतो. हे करता करता मुलांचे स्वभाव, त्यांची कॅपॅसिटी, त्यांच्या मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि त्या खेळातून काही विषय पुढे येतात आणि आम्ही ठरवतो की मग आपण हा विषय जरा धसाला लावूया. मग त्याचा रिसर्च करतो, त्या विषयाच्या सगळ्या ज्या खोल गोष्टी असतात त्या सगळ्या जाणून घेतो. आता फॉर एक्झाम्पल आम्हाला समजा जर एक नाटक महात्मा फुल्यांच्यावरती करायचं तर मी महात्मा फुल्यांची सगळी चरित्र, त्यांची पुस्तकं गोळा करतो, मुलांच्या सोबत ती वाचतो, जाणून घेतो, काय माणूस होता तो, काय जगला, कसा जगला. मग त्या नाटकामध्ये त्याचं सगळं इसेन्स, तिच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी येतात आणि मग लोकांना ते नाटक खूप आवडतं. तर नाटकाचा अभ्यास हा आधी होतो आणि मग नाटक उभं राहतं. प्रत्येक पात्राचा अनुभव अगोदर तुम्ही मुलांना देताय आणि नंतर त्यांच्याकडून नाटक करून घेताय. बरोबर. लहान मुलांची नाटकं म्हटली की विनोदी धाटणीची असलेली आपल्याला दिसून येतात. आपण बालनाट्य लिहिताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता? संस्कार असतील, सामाजिक संदेश असेल, यापैकी आपण कोणत्या विषयाला प्राधान्य देता? मला मुद्दाम विनोदी नाटक करावं असं नाही वाटत. एक तर असं आहे की ओघाने विनोद येतात माझ्या नाटकात आणि तेव्हा हशा पिकतो, गंमत येते, ते सगळं ठीक आहे. पण मला त्या विषयाचं जे गांभीर्य आहे ते सोडावंसं नाही वाटत. दुसरी गोष्ट, आपल्या जगण्यात सुद्धा तसंच आहे की मुद्दाम जर विनोद करत राहिलो तर मग एक वेगळीच गोष्ट होत जाते की मग आपण सगळ्यांनाच विनोदाने घेतो, मग आपल्याला त्यातलं गांभीर्य जाणवत नाही. ती अवस्था मला वाटते मधल्या काळामध्ये खूप झाली मराठी थिएटरची सुद्धा. आणि मग आपण
अरे आपण म्हणायला लागलो की असे अरे मराठी माणूस असा असतो एवढा प्रत्येक गोष्टीवरती हसणारा, प्रत्येक गोष्टीची टिंगल करणारा, टवाळी करणारा. तर नाही, मुलांमध्ये ते संस्कार बिलकुलच येऊ नयेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला असं फक्त विनोदी नाटक असं कोणी विचारलं की मग एक विनोदी नाटक लिहून द्या तर मला नाही देता येते. नवनवीन बालकं प्रथमच तुमच्याकडे रिहर्सलला येतात किंवा पालक त्यांना घेऊन येत असतात. अशावेळी ती मुलं घाबरलेली असतात. नेमकं काय करायचं आहे, आता हे आपल्याला काय शिकवणार आहेत, असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात असतात. तर मुलांना पडलेले हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवता आणि यामध्ये आपण पालकांचं सहकार्य घेता का? हो, पालकांनी माझ्या प्रत्येक तालमीला येऊन बसावं, तो आनंद घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे माझी तालीम ही ओपन असते सगळ्यांसाठी. जेवढे लोक येतील, कोणी का असेना, कसा का असेना, त्यांनी येऊन बसावं, तालीम बघावी, तालमीत भाग घ्यावा असं मला वाटतं. मुलांचंही तेच आहे. आणि मुलांच्या त्या घाबरण्यामध्ये कसं आहे की एकदा 2-4 वेळा मुलं आली की एकमेकांमध्ये मिसळत गेली आणि माझा चेहऱ्यावरती जो ताण आहे तो दिसला नाही की मुलांनाही कळतं की अरे ह्यांना सुद्धा हेच हवं आहे, ह्यांना पण मजा वाटते. माझ्याच चेहऱ्यावरती ताण नसेल, मीच कोणावरती रागवत नसेल आणि मी उलट त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असेल, हास्य विनोद करत असेल, जवळ घेत असेल, केसावरनं हात फिरवत असेल, प्रेमाने मिठी मारत असेल, तर मुलांना ते आवडतं. दुसऱ्या दिवशी मुलाला कधी एकदा तालमीला जातोय असं झालं पाहिजे, असा माझ्या वागण्यातला जो भाग आहे तो मी सतत लक्षपूर्वक ठेवत असतो. एकंदर मुलांना आपलंसं करावं लागतं अगोदर, तरच मुलं बोलकी होतात. हो, त्यांच्याविषयी तुम्हाला खूप जाणून घ्यावं लागतं. प्रत्येकाच्या घरी वेगळं वातावरण असतं, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात चालू असतात. तर ह्या सगळ्या मुलांना एकत्र आणून त्यांना पुस्तकांमधली, चित्रांमधली, गोष्टींमधली गंमत जेव्हा आपण सांगू लागतो तेव्हा मग सगळे एका पातळीवरती येतात. गाणं म्हणताना सगळ्यांचा सूर मिसळतो एकमेकांमध्ये आणि मग सगळ्यांचं म्हणून एक गाणं तयार होतं. आजच्या पिढीतील मुलं मोबाईल, टी व्ही, समाज माध्यमं यामध्ये गुंतलेली आहेत असं म्हटलं जातं. ते कितपत खरं आहे आणि अशा मुलांना नाटकाच्या प्रवाहात आणण्यासाठी काय उपक्रम करता येतील? मुलांना मोबाईल कसा वापरावा याचं उदाहरण मी घालून देतो. खरं तर मी मुलांसमोर काय काय गोष्टी सर्च करतो मुद्दामच आणि त्यांना दाखवून देतो की हे बघा कसं किती काय काय गोष्टी आपल्याला चांगल्या चांगल्या मोबाईलवरती सापडतात, दिसतात. आणि शिवाय त्यांना सावधही करतो की काय नाही बघायचं पण मोबाईलवरती. दुसरी गोष्ट, मोबाईल तर असणारच आहे. मोबाईल तुम्ही मुलांच्या हातून काढून नाही घेऊ शकत, ती हुकुमशाही होईल. आणि आता काळाच्या बदलत्या ह्याच्यासोबत तुम्हाला मोबाईल जर एका क्षणात तुम्हाला काहीतरी वेगळा आनंद देत असेल, वेगळी गंमत दाखवत असेल, तर मुलं थोडीच ती बाजूला ठेवणार आहेत, कळलं ना. तर त्याच्यामुळे मोबाईल सहितच आपल्याला जगावं लागणार आहे. पण तालमी सुरू असताना, रिहर्सल सुरू असताना मोबाईल सगळ्यांचे बंद करणं, माझासुद्धा आणि पालकांचेसुद्धा, हे मी कटाक्षाने लक्षात ठेवतो. प्रयोगाच्या दरम्यान तर नाहीच, हे अजून लोकांना, प्रेक्षकांना कळत नाही. खूप लोकांचे मोबाईल वाजत राहतात, मोबाईल डिस्टर्ब करतो नाटकाचा प्रयोग. म्हणजे 2-2, 3-3 महिने तालमी केलेले जे अगदी नट असतात त्यांना तर खूप डिस्टर्ब व्हायला होतं की त्यांच्या कष्टावर पाणीच पडतं कोणाचा तरी मोबाईल वाजतो तेव्हा. प्रयोगात तर वाजताच नाही, पण एरवीसुद्धा मोबाईलमधले गमती, मोबाईलच्या मुळे होणारे आपले फायदे हे सगळं लक्षात घेता मोबाईल वजा तर नाही करता येणार, पण मोबाईलचा वापर चांगल्या अर्थाने करता येऊ शकतो. सर, आपल्या आर्यता आणि इतर एकांकिका या एकांकिका संग्रहास सन 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाचा वा गो आपटे राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता. या संग्रहाच्या निर्मितीविषयी सांगाल? खरं तोपर्यंत माझी एक 10-12 नाटकं लिहून झाली होती आणि मग आपल्याकडे कणकवलीला पंडित पब्लिकेशन आहे, त्याचे ते वामन पंडित आहेत ज्यांना आपण उदय पंडित म्हणून ओळखतो. ते वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानमध्ये कार्यरत होते आणि त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की आपण पुस्तक करूया. त्यांनी पुस्तक केलं, छान, त्यांना अनुभव होता पुस्तकांचा खूप. त्यांनीच ते स्वतः त्या ह्याच्यासाठी पाठवलं सरकारकडे, मला काहीच माहीत नव्हतं. मला अचानक फोन आला की तुम्हाला राज्य पुरस्कार मिळाला. तेव्हा खूप आनंद झाला. तो पुरस्कार घ्यायला आम्ही औरंगाबादला गेलो होतो. पहिल्यांदाच मी वेरूळची लेणी बघितली आणि अर्थात त्या आठवणी त्या संग्रहाच्या सोबत आहेत. त्यानिमित्ताने नाटकं सगळीकडे पोचतात आणि बाकीचे लोक पण नाटक करायला लागतात आपली नाटकं. तो एक वेगळा अनुभव असतो. खूप आनंद झाला. सर, असं कधी झालंय का की तुमची नाटकं इतर दिग्दर्शकांनी बसवलेली आहेत
आणि त्यांचा त्यावेळी तुम्हाला काय रिप्लाय होता? कोकणातल्या खूप लोकांनी माझी नाटकं केली आहेत. आता तर लांब लांबचे लोक करायला लागलेत, म्हणजे नांदेड असेल, सातारा असेल, खूप ठिकाणी माझ्या नाटकांचे प्रयोग आता व्हायला लागलेत. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा निदान 2-3 नाटकं माझी दरवर्षी असतात. मी कधी भाग घेत नाही, पण इतर लोक माझी नाटकं घेऊन भाग घेत असतात. काही प्रयोग बघायला मिळतात. काही वेळेला त्यांनी काही वेगळ्या प्रकारे नेपथ्य वापरलं असतं. गंमत वाटते, छान वाटतं. आपली नाटकं सगळे लोक करतात तेव्हा बघून छान वाटतं. या नाटकाच्या मार्फत आपण महाराष्ट्र राज्यात इतर फिरलेले आहात, तर त्या वेगवेगळ्या ठिकाणचा काही अनुभव आपल्याला सांगता येईल का? हो, म्हणजे अगदी सिंधुदुर्गात खूप ठिकाणी नाटकं झाली आहेत, गावागावात झाले आहेत, म्हणजे शहरातून तर झालीच आहेत. शिवाय पणजीला, मुंबईला, पुण्याला, अगदी संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला सुद्धा, आणि बेळगाव आणि सातारा, खूप ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता आले मला. खूप ठिकाणी लोकांनी बोलवलं नाटक करण्यासाठी. आमच्या मुलांना खूप फिरता आलं, त्यामुळे दौरे करता आले. रत्नागिरी असेल. मजा असते खरं तर. प्रवासामध्ये मुलांची आणखीन जास्त चांगली ओळख होते. एकत्र काही फिरता येतात. आता मी पुण्याला गेलो होतो तेव्हा ते झपूर्झा म्हणून नवीन म्युझियम झाले, ते सगळ्या मुलांनी बघितलं. त्यांच्यासाठी तो वेगळा अनुभव होता. आम्ही औरंगाबादला गेलो, संभाजीनगरला गेलो, तर तिथे मी वेरूळची लेणी आधीच बघितली होती आणि मुलांना घेऊन दाखवली, तेव्हा त्यांनी आश्चर्यच वाटलं ते सगळं बघून. खरं तर खेड्यातल्या मुलांना आता एवढ्या लांब लांब सहलीसुद्धा निघत नाहीत, अवघड झालं आहे. पण आम्हाला नाटकाच्या निमित्ताने लांब लांब जाता आलं. मुंबई फिरली आम्ही, पुण्यात खूप ठिकाणी फिरलो, बेळगाव वगैरे ठिकाणी. आणि प्रतितयश माणसं असतात, भेटतात, चांगली चांगल्या माणसांचं बोलणं ऐकायला मिळतं. मराठी थिएटरमधली, सृष्टीतली सगळी माणसं जेव्हा समोर प्रत्यक्ष त्यांना बघायला मिळतात, मुलांना त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, डोक्यावरनं हात फिरवतात, त्यांना शाबासकी देतात, तर त्यांना ती आयुष्यभराची आठवण असते. आता आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो, पहिल्यांदा मुंबई पुण्याचा दौरा आम्हाला जो करून दिला तो नंदू माधव इकडे परीक्षक म्हणून आले होते, आणि त्यावेळी आम्ही पौर्णिमा नाटक केलं होतं, आणि त्यांना ते एवढं आवडलं. ते म्हणाले, तुम्ही 17-18 वर्ष नाटक करताय डॉक्टर, आणि तुम्हाला महाराष्ट्र कोणी ओळखत नाही, हे कसं? असं शक्य नाही, आपण आधी हे करूया. त्यांनी तिथे बसल्या कणकोलीत बसल्या आमचे 5 प्रयोग ठरवले, आणि आम्हाला तारखा वगैरे दिल्या, आणि आम्हाला गाडीची सोय केली, सगळ्या सोयी केल्या, आमच्या प्रवासाची सोय केली. त्यावेळी सांस्कृतिक खात्यात अजय आंबेकर होते, त्यांनी पण खूप मदत केली. आमच्या मुलांना असा हातात मावणार नाही एवढी पुष्पगुच्छ दिले त्यांनी, आणि एवढं प्रेम केलं सगळ्या महाराष्ट्राने. रवींद्र नाट्य मंदिरला असा प्रयोग झाला की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या थिएटर क्षेत्रातली, सिने क्षेत्रातली सगळी माणसं मांडीला मांडी लावून बसली होती. 250-300 लोकांचा जमाव होता. सगळं प्रेक्षकांमध्ये एवढी सगळी ग्रेट माणसं होती. म्हणजे कोण, सुलभा देशपांडे होत्या, सगळे होते, मोहन वाघ होते, काही म्हणजे कुणाचे, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी असतील, आणि कोणी, म्हणजे सगळेच थिएटरमधले सगळे लोक होते. सतीश मनवर होते. आणि त्या सगळ्या लोकांनी नंतर माझा इंटरव्ह्यू जवळपास दीड तास ऐकून घेतला, आणि खूप कौतुक मिळालं. दुसऱ्या दिवशीची सगळी लोकसत्ता असेल, मटा असेल, सगळ्या वर्तमानपत्रांची पानं आमच्या नाटकांच्या कौतुकाने भरलेली होती. तर खूप मोठा आणि असा तो अनुभव होता. आणि एका क्षणात माझं नाव सगळ्या महाराष्ट्राला झालं. नंदू माधवांनी तर टी व्हीवरती पण एक क्लिप केली होती, आणि तिथे त्यामुळे आमच्या मुलांचं गाणं, आमचं नाटक सगळ्या महाराष्ट्रात टी व्हीवरती दिसलं. तर मज्जा आली, खूप मज्जा आली. आणि त्यानंतर मग खूप लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे ज्यांना नाटक आवडलं त्या लोकांनी आमची नाटकं तिथे त्यांच्याकडे बोलवली, आम्हाला पुरस्कार दिले वेगवेगळ्या प्रकारचे. अतुल पेठे यांच्यामुळे मला तो तन्वीर पुरस्कार 2009 मध्ये मिळाला. संभाजी सावंतांनी मुंबईला अवतरण पुरस्कार दिला, कोणी बालरंग पुरस्कार दिला, खूप सारे पुरस्कार. आणि ज्यांना नाटक आवडलं त्यांनी आमच्यासाठी कौतुकाची थाप सतत आमच्या पाठीवर ठेवली, आणि त्यामुळे सतत नाव चर्चेत राहिलं. सर्वच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सर, शहरातील नाटकं आणि ग्रामीण भागातील नाटकं यांच्यामध्ये काय फरक जाणवतो का? हां, अजून मुख्य धारेतली जी व्यावसायिक नाटकं आहेत, तो जो चकचकीतपणा किंवा तो जो प्रचंड खर्च करून केलेलं नेपथ्य असतं ते आपल्याला खेडेगावात शक्य नसतं. आपल्याकडे एवढी ऐपत नाही म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रीब्यूट केलं तरी सुद्धा
बघणार किती लोक ना. एखादा प्रयोग होतो, आपण इथे प्रयोग बसवला तर 4-5 प्रयोग होतील, 10 प्रयोग होतील जास्तीत जास्त. कोणाच्या अगदी आमच्या नाटकाचे का 25 प्रयोग झाले होते, पण दॅट वॉज मॅक्झिमम. ते सगळ्यात जास्त प्रयोग होते 25 आत्तापर्यंत एका नाटकाचे. पण आता 3 महिने तालीम केल्यानंतर 25 प्रयोग तरी झाले पाहिजेत एका नाटकाचे, तरच ती हे आहे. पण खेड्यातल्या नाटकांना ते शक्य नाही. सर, विविध ठिकाणी घेतलेल्या स्पर्धा असतील किंवा कार्यशाळा असतील किंवा नाटक महोत्सव असतील, हे महोत्सव बालनाट्य चळवळीसाठी किती महत्त्वाचे आहेत आणि अशा कार्यक्रमांमध्ये, अशा महोत्सवांमध्ये मुलांनी किंवा पालकांनी सहभागी व्हावं यासाठी काय सांगता येईल? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, महत्त्वाचंच आहे ते. म्हणजे व्यासपीठ दिल्याशिवाय मुलं उभी कुठे राहणार ना. आपापल्या शाळेत तर सगळे नाटक करत असतात संमेलनाच्या वेळी वगैरे वगैरे, पण ते काय तिथे तेवढंच थांबतं ते. पण जेव्हा सगळी माणसं एकत्र येतात, जसं आपण म्हणतो ना शांतिनिकेतनमध्ये टागोरांच्या जसं वातावरण होतं, तसं वातावरण सगळ्या गावामधून व्हायला हरकत नाही ना. की तुम्ही ह्या गावातून एक नाटक बसलंय, त्या गावातून एक नाटक बसलंय, एक 7-8 नाटकांचं एक छानपैकी संध्याकाळची वेळ निवडली आहे आणि मस्त असं छान सजावट केली आहे आणि सगळे आनंदात नाटक बघतायत. मुलांसाठी खेळ आहेत, मुलांसाठी जत्रा आहे, मुलांसाठी दुकानं आहेत, पुस्तकांचे स्टॉल आहेत. तर तसं वातावरण वारंवार करायला पाहिजे मुलांसाठी, तरच खऱ्या अर्थाने या चळवळीला वेग मिळेल. हो, मुलांना सतत नुसतं अभ्यासाचं दडपण ठेवून नाही चालणार. त्यांना मोकळेपणे पंख त्यांना पसरवायला वेळ दिला पाहिजे आपल्याला. आणि अशा ठिकाणी मुलांना मग इतर धाटणीचे विषय देखील बघायला मिळतील. हो, एकमेकांचं नाटक बघताना मजाच येते. आता कणकवलीमध्ये एवढी वर्ष वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान शालेय गटाच्या स्पर्धा घेते. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी अशा स्पर्धा होत असतात, पण खूप लांबून लांबून लोक येतात, कल्याण, बेळगाव, पणजी. तर त्यामुळे अनुभवांचं आदान प्रदान करता येणं, तर ते शक्य होतं. या चळवळीत पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय महत्त्वाची असणार आहे? पालकांना ज्यांना ज्यांना वेळ देणं शक्य आहे किंवा ज्यांनी विषयात रस घेतला आहे, तर त्यांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा फक्त पुस्तकात किंवा फक्त प्रश्नोत्तरात अडकून न राहता मुलांच्या आनंदाचा भाग म्हणून आपण तिथे उभं राहिलं पाहिजे. खूप वेळा ही गोष्ट सगळ्या शाळांमधून नाही आढळत. नाटक हे जणू वजाच केलं जातं. नाटकाला एकतर वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ देण्याची तयारी खूप कमी लोकांमध्ये असते. सर, मुलांनी वाचन संस्कृतीकडे यावं किंवा नवनवीन लेखकांनी नाटकं लिहावीत, यासाठी काय उपक्रम घेता येतील? छोटी छोटी पुस्तकं असतात गोष्टींची बघा, तर ती चित्रांची पुस्तकं अगदी सगळ्यांनी सार्वजनिक असं वाचन करायला हवं. त्याचं तेच एकच वाक्य सगळ्यांनी म्हणून बघायला हवं. त्याच्यातली गंमत अनुभवायला हवी. नाटकात तीच मजा असते. नाटकामध्ये नाटक तुम्हाला बोलायला शिकवतं, ऐकायला शिकवतं, फील करायला शिकवतं. तुम्हाला सहानुभूती काय असतं, दुःख काय असतं, आनंद काय असतो हे व्यक्त करायला शिकवतं. त्यामुळे नाटकाची ताकद खूप मोठी आहे आणि ती वाचनातून येते. तुम्हाला तुमचं वाचन जास्त असेल, वेगवेगळ्या पुस्तकांमधून तुम्हाला मग नाटक दिसायला लागतं आणि मग नाटकांचे जन्म सोपे होतात. त्यामुळे नाटकं जास्तीत जास्त तयार होण्याची जी वेग आहे तो वाचनावरतीच अवलंबून आहे. चांगलं जगा, त्यातनं नाटक उभं राहील. वाचन आणि निरीक्षण हेच खऱ्या अर्थानं हो नाटक उभे राहण्यात एक साधन आहे. आणि आपला एक अभ्यासगट तयार केला पाहिजे. म्हणजे सतत एकत्र येणारी अशी काही माणसं असतील तर त्याच्यातून मग अभ्यासाला जोर येतो. त्याच्यातून मग नाटक बसण्याची प्रक्रिया फार वाढीला लागते. त्याच्यामुळे अशा संस्था तयार झाल्या पाहिजेत गावागावात की ज्या मुलांच्या पाठी उभे राहतील. सर, या नाटकाच्या आवडीबरोबरच आपले अनेक काही छंद आहेत. त्यामध्ये चित्र काढणे असेल, गायन असेल, तर हे छंद आपण कसे जोपासता? त्याचा मला नाटकासाठी फार उपयोग होतो खरं तर. म्हणजे नाटकाच्या दरम्यान मी चित्र काढत असतो आणि चित्रांसाठी म्हणून पण चित्र काढत असतो. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझं हात पेन चालूच असतो खरं तर. म्हणजे अगदी दवाखान्यातल्या रुग्णांची चित्र काढण्यापासून माझी सुरुवात असते. लहान बाळांना मी चित्र काढून हसवतो. अगदी माझ्याकडे लहान बाळं जेव्हा तपासायला तेव्हा मी हत्ती, घोडा अशी चित्र त्यांना काढून देतो. त्यांना एवढी मजा वाटते, खूप मजा वाटते आणि त्यांना स्वतःला पण त्याच्यातून चित्र काढण्याची एक आवड निर्माण होते. चित्रच काय, शिल्प असेल, गाणं असेल, मी वेगवेगळी वाद्य पण वाजवतो. बासरी असेल, हार्मोनियम असेल किंवा मला शिकायला आवडते. मी सध्या सतार शिकतोय आणि ती एक वेगळी गंमत आहे. कारण संगीतामध्ये तुम्हाला मोठा आनंद देण्याची गोष्ट आहे.
त्यातील एखादं गाणं देखील आम्हाला ऐकायला आवडेल. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर एखादं गाणं म्हणतो मी. आमच्या माणसाच्या गोष्टीची गोष्ट या नाटकातलं हे गाणं आहे. खरं या गाण्याची सुद्धा एक गोष्ट आहे. माझ्या मित्राच्या मुलीनं एवढं मोठं झाड त्याचे कोणी नाही करीत लाड, ही एकच ओळ तिने लिहिली होती आणि ती मला खूप आवडली. तिने पुढचं काही लिहिलं नव्हतं, पण मग मी त्याला पुढे आणखीन काही लिहून मी त्याचं गाणं तयार केलं. तर ते गाणं मी म्हणतो आज या ठिकाणी. एवढं मोठं झाड त्याचे कुणी नाही करीत लाड, हळूच कोवळी पानं येतात, मोठी होऊन सुकून जातात. एवढं मोठं झाड त्याचे कुणी नाही करीत लाड, माहित नाही खाते काय, कुठे हरवले त्याचे पाय. एकटेच ते उभे कधीचे, कुणास त्याचे काय. एवढं मोठं झाड त्याचे कुणी नाही करीत लाड. ऊन झेलुनी देते छाया, घाव सोसुनी करते माया. आभाळ घेऊन खांद्यावरती, आभाळ घेऊन खांद्यावरती दे जगता आधार. एवढं मोठं झाड त्याचे कुणी नाही करीत लाड, एवढं मोठं झाड त्याचे कुणी नाही करीत लाड. श्रोतेहो, बालमनाच्या विश्वाला जाणून घेत त्याला योग्य दिशा देण्याचं कार्य रंगभूमीच्या माध्यमातून किती प्रभावीपणे करता येतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे डॉक्टर राजेंद्र चव्हाण सर यांचा हा प्रवास. बालनाट्य ही केवळ करमणुकीची चौकट नसून ती संस्कार, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक जाण यांचा सुरेख संगम आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देऊन त्यांना अभिव्यक्तीचं व्यासपीठ निर्माण करून देणे हेच या कार्याचं खरं वैशिष्ट्य आहे. सर, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आज आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.